साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। मागील काही महिन्यापासून शहर परिसरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत। या दरम्यान रस्ता तयार करण्यापूर्वी पिण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन आदीसह वीज वितरण विभाग आणि BSNLचे लाईन टाकण्याचे काम केले जाते। शिवाय रस्त्याची कामे करताना एक बाजू पूर्ण झाल्यावर दुसऱ्या बाजूने काम हाती घेतले जात होते। यामुळे कामाचा कालावधी वाढत असल्याचे दिसून आले आहे। म्हणून मुख्य रस्त्याच्या कामाला गती प्राप्त करून देण्याकरिता एकाच वेळी रस्ता उखडणे आणि दुसऱ्या बाजूला तो दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे कमी वेळात रस्त्याची कामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे। मागील अनेक वर्षापासून रखडलेला कन्ना चौक ते कोंतम चौक दरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून 2 दिवसात रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल। तेव्हा शहराच्या अंतर्गत विकासाच्या कामाला शहरवासियांनी सहकार्य करावे असं आवाहन स्मार्ट सिटीचे CEO त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी केले। हे काम करत असताना शासनाचे जे विविध विभाग आहेत त्याचा समन्वय ठेवूनच आपण प्रत्येक कामाला सुरुवात करत आहोत। यामध्ये ट्रॅफिकची काही व्यवस्था आहे, त्याला पर्यायी मार्गाच्या देण्याच्या अनुषंगाने आपण ट्रॅफिक विभागाचं काही कंटेंट घेतोय। तर सगळे विभाग एकत्र घेऊन कंटेंट घेऊनच आपण आहे ती क्वालिटी जी कशी 100% मेंटेन राहील असं गृहीत धरून आपण कामं करतोय। आणि प्रत्येक काम करताना शेवटी काही रस्ते आपल्याला करायचे खोदायचे म्हणलं तर त्याला किमान वेळ आहे तो काही, तर तेवढ्या वेळासाठी आपल्याला थोडी अडचण होणार आहे। तर नागरिकांनी थोडं समजून घेण्याची आवश्यकता आहे की आपल्याच भवितव्यासाठी कामं चाललेली आहेत। हे यामध्ये थोडं प्रत्यक्षात आपण फेज वाईज कामं चालू केलेली आहेत। त्याच्यातले 10.8 किलोमीटर रस्ते आहेत, त्यातले काही रस्ते साधारणतः 3 किलोमीटरचे रस्ते पूर्ण झालेले आहेत। एकूण साधारणतः 8 किलोमीटरचे 8.8 किलोमीटरचे रस्ते राहिलेले आहेत। त्याचे जे टप्पे आहेत किंवा संपूर्ण रस्ता न घेता त्याला लोकांना त्रास होऊ नये असे मधलं एखादा छोटा रस्ता त्यांना बायपासला वापरायला शिल्लक राहील असं करून तुकड्यात रस्ते करावे लागते गर्दी असल्यामुळं, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय। पण हा प्रत्येक रस्त्यातला 28 दिवसाचा कालावधी आम्ही कमी केलेला, त्यामुळे ते तेवढे 28 दिवस रस्ते आपल्याला लवकर म्हणजे प्रत्येक तुकड्या वाईज 28 दिवस 15 फेब्रुवारीपर्यंत हे सगळे रस्ते पूर्ण व्हायचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये सगळ्या ड्रेनेज लाईन पूर्ण होतील, स्टॉर्म वॉटर ड्रेन होतील, इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण होईल, कॉन्क्रिटीकरण पूर्ण होईल, त्याचे काही ठिकाणी डिव्हायडर आहेत ते पूर्ण होतील, इलेक्ट्रिक पोल पूर्ण होतील। तर टप्प्यावाईज कामं साधारणतः 15 फेब्रुवारीपर्यंत सगळी कामं पूर्ण करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत, खूप नवी पेठेच्या परिसरात तिथं अगदी छोटी छोटी बोळा आहेत, त्यामुळे तिथं दोन्ही रस्ते बंद केले तर लोकांची निश्चितपणे गैरसोय होणार आहे। त्यामुळे अशा ठिकाणी थोडासा कालावधी लागतोय। ते करत असताना काही पाईपलाईन्स आहेत महापालिकेच्या पूर्वी केलेल्या, त्याचे ड्रॉइंग महापालिकेकडे उपलब्ध नाही, त्याच्यामुळे ते अचानक उकरलं तर तिथे एखादा पाईप मिळतो आणि मग थोडं स्टक होतं काम, तर तेवढा कालावधी मधून थोडा वाढू शकतो। पण तरीसुद्धा आम्ही महापालिकेशिवाय कोऑर्डिनेशन ठेवून आहे। नागरिकांना असं आव्हान स्मार्ट सिटीच्या वतीनं करतो की हे सर्व कामं आपल्या भवितव्यासाठी चाललेले आहे। शासन यामध्ये भरपूर अनुदान आपल्याला उपलब्ध करून देत आहे। महापालिकेने त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन भरलेलं आहे, राज्य शासन केंद्र शासनाचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। तर आपल्या शहराच्या भवितव्यासाठी आपल्या पुढच्या भवितव्यासाठी थोडा रस्ते खोदकामाचा थोडा त्रास होणार आहे, पण आम्ही त्याचा कालावधी कमी केला आहे। तर बेअर टुडे फॉर बेटर टुमॉरो असं आपल्याला म्हणावं लागेल। नागरिकांच्याही सहकार्याची अपेक्षा आहे, पण निश्चितपणे आपल्याला क्वालिटी आणि वेळ या दोन्ही गोष्टी साधारण ठेवून आपण ही वेळेत कामं पूर्ण करू। दरम्यान फेब्रुवारी 2021 अखेर शहरातील बहुतांशी रस्त्याची कामे पूर्ण केली जातील अशी ही माहिती ढेंगळे पाटील यांनी दिली आहे।